आज या मध्ये बरेचसे विषय झाले, परंतु मला आवर्जून गेल्या वेळेस पण हा विषय झाला की क्रीडा विषयक बजेटच कमी. बजेट आमच्यासाठी स्पेशल झाले जावं याच्यासाठी मी गेल्या वेळेस पण विनंती केली होती. दुसरी गोष्ट म्हणजे आताच कुंदन भाऊनी सांगितले की जिमचं साहित्य चोरीला जाते. ही खूप मोठी गोष्ट आहे, साधी नाही आहे. जे कर्मचारी त्या भागात काम करत असतील, पर्यवेक्षक असतील, त्यांच्यावर निश्चितपणे त्या पद्धतीचं निलंबन झालं पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. आज एक मशिनरी जिमची जाते असं नाही, आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जिम आहे, ओपन जिम आहे. असं जर प्रत्येक ठिकाणी व्हायला लागलं तर ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काल सोपवायला नको अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली. आज आपल्या समितीमधील क्रीडा विभागातील कितीतरी कर्मचारी हे दुसऱ्या विभागामध्ये काम करत असतात. त्याची पण महापौरांनी आयुक्त साहेबांनी नोंद घ्यावी की कर्मचारी आम्हाला वाढले पाहिजे. जे आमच्या बजेटमधून ज्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातात परंतु ते या विभागामध्ये काम करत नाही. सर्व सन्माननीय सदस्यांची बरीचशी कामं पेंडिंग आहेत, कर्मचाऱ्यांचाही अभाव आहे. आम्हाला कर्मचारी जे आहेत पालिकेचे अधिकारी आहेत ते वाढून मिळाले पाहिजे, हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो. तसंच या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराची एक औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर एक विकसनशील आपलं पिंपरी चिंचवड आहे की ज्याचं आशिया खंडामध्ये चांगल्या पद्धतीचं नाव आहे. पण आपलं एक दुर्भाग्य आहे की आपले इथे एक मोठं क्रीडा नगरी म्हणून आपलं नाव पुढे यायला पाहिजे, परंतु येत नाही. आपल्याकडे जागा आहे, आर्थिक निधी आहे, परंतु एक चांगल्या पद्धतीचं क्रीडा संकुल, मोठ्या पद्धतीचं स्टेडियम उभं राहत नाही. हे दुःखाची बाब आहे. आणि निश्चितपणे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं बजेट असतानाही ही मनाला वाईट वाटणारी अशी खंत व्यक्त करतो मी या ठिकाणी की हा पूर्वीच्या मीटिंग मध्येही विषय झाला की आपल्या इथं अण्णासाहेब मगर स्टेडियम आहे, परंतु गेले अनेक वर्ष ते पडून आहे, तो खात पडून आहे. आपल्या जर पिंपरी चिंचवडची खरी ओळख करायची असतील आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खरे खेळाडू घडवायचे असतील तर आपल्या पिंपरी चिंचवड शहराला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम हवं आहे. मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला विनंती करतो की या विचार केला जावा. तसेच पाटील साहेब, मी तुम्हाला नम्र विनंती करतो की आपला जो स्टाफ आहे, आपणही जो स्टाफ आपला इतर ठिकाणी काम करतोय त्यांचं महापौरांना आयुक्तांना निवेदन द्या. त्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे बोलवून घ्या, आपल्या खात्यात काम करू द्या. बरेचशा नगरसेवकांची कामं बरीचशी प्रलंबित आहेत, त्याही भागाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.